होता तशातलाच काही हा प्रकार आहे। शक्यतो पैसे जास्त रकमेचे द्या, 2000 पासून पुढे, कारण लहान किमतीचे पैसे वापस मिळतील की नाही याची खात्री नाही आणि पुढचा व्यक्ती पण म्हणेल की काय इवलीशा पैशासाठी डोकं लावतोय हा माणूस। पैसे व्याज पद्धतीने जर दिले तर खूप उत्तम होईल। जसे दिवस वाढतील तसे व्याज पण वाढेल आणि तुमची आंशिक कमाई होईल। पण याला खूप सारे अपवाद पण आहेत। ते म्हणतात ना, नाते संबंधात पैसा आला ना तर नाते उकडायलाही वेळ लागत नाही। पैसे वेळेच्या अगोदरच मागावेत, जेणेकरून उचित वेळी तुम्हाला तुमचे पैसे परत मिळतील, कारण पुढच्या माणसाला सुद्धा जुळवाजुळव करावीच लागते ना। पैसे देताना साक्षीदार म्हणून व्यक्ती सोबत असावा, जेणेकरून भविष्यात काही अनपेक्षित घडले तर त्यासाठी कामी येतील। कागदपत्रे असावीत पैशांच्या व्यवहाराची, जेणेकरून तुम्ही तुमची बाजू